नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मध्य प्रदेशातील बालाजीपुरम या ठिकाणी असलेले श्री रुक्मिणी बालाजी मंदिरला भेट द्यायला। मित्रांनो, या मंदिराला भारतातील 5वे धाम असेही संबोधले जाते। या ठिकाणी भाविकांची भरपूर अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते। या मंदिरात जवळपास तुम्हाला एक दिवस सुद्धा अपुरा पडेल इतके सगळे दर्शन आणि सुंदर सुंदर या ठिकाणी तयार केलेले देखावे आहेत। धार्मिक पर्यटन स्थळ असलेले बालाजीपुरम मध्य प्रदेशातील बैतूल या शहरापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर असून बैतूल बाजार या ठिकाणी ते तयार केलेले आहे। या मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे की लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत या ठिकाणी आपला वेळ कसा जाईल हे कळणार सुद्धा नाही। हे मंदिर बैतूल डिस्ट्रिक्ट मधले मस्ट विजिट असे मंदिर असून या ठिकाणी असलेली भगवान बालाजींची मूर्ती अत्यंत मनोज्ञ तर आहेच, पण त्यासोबतच या मंदिराच्या आजूबाजूला तयार केलेला परिसर अत्यंत सुंदर आहे। या ठिकाणी लॉन्स आहे ज्या ठिकाणी तुम्ही डबा पार्टी करू शकता। सोबतच लहान मुलांना तसेच मोठ्यांना खेळायला इलेक्ट्रॉनिक्स असे खेळणे सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे मागच्या बाजूला क्षीरसागर, चित्रकूट धाम, चक्क वैष्णोदेवी माता यांचे सुंदर असे उंचावर असलेले जवळपास 75 फुटावरील मंदिर, त्याच पद्धतीने या ठिकाणी असलेली मंदाकिनी नदी, तसेच ज्योतिर्लिंग दर्शन, चक्क 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन आपल्याला या ठिकाणी होऊ शकते। त्यासोबतच या ठिकाणी असलेले रामायणातील देखावे हे सुद्धा लक्ष वेधून घेतात। हे मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्याने बांधलेले असे दिसून येते। या मंदिराला दिलेला सोनेरी कलर जणू काही हे मंदिर सोन्याचेच आहे असा भास करून देते। मंदिरासमोर असलेला सुंदर तलाव, त्याच्याच बरोबर तेथील फवारे, आजूबाजूला असलेली सुंदर पुतळे खरोखर मन हेरून घेतात। हे मंदिर सकाळी 6 वाजताच उघडत असून त्या ठिकाणी सकाळची ब्रह्ममुहूर्तातली पहिली आरती होते। त्यानंतर मंदिर 12 ते 3 या वेळेत बंद असते, पण मंदिर बंद असले तरी आजूबाजूचा परिसर हा चालूच असतो। तुम्ही या ठिकाणी येऊन तो परिसर बघू शकता। जसं आम्ही पोचलो त्यावेळेला दुपारचे 3 वाजले होते आणि नेमकेच मंदिर आमच्या समोरच उघडले गेले। आतमध्ये कॅमेरा अलाउ नसल्यामुळे मी आतमध्ये दाखवू शकलो नाही। मित्रांनो, या ठिकाणचे दुसरे आकर्षण म्हणजे या ठिकाणी तयार करण्यात आलेले शेषनाग। हा शेषनाग इतका मोठा तयार करण्यात आला आहे आणि त्याच्या आतमधून ही गुफा तयार करण्यात आली आहे, ते नक्की बघावे। या शेषनागाच्या तोंडातून या गुफेत एंट्री घेता येते व शेषनागाच्या शेपटीतून आपण बाहेर निघतो। भगवान बालाजींचे दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी असलेल्या लॉनवर डबा पार्टीची मजा लुटली व नंतर पुढे आम्ही निघालो त्या ठिकाणी असलेल्या क्षीरसागर आणि चित्रकूट धाम बघायला। मित्रांनो, या क्षीरसागर आणि चित्रकूट धाम याची तिकीट 25 रुपये असून या ठिकाणी तुम्हाला बोटीने सुद्धा आतमध्ये फिरता येते। बोटीची तिकीट ही 35 रुपये आहे। मित्रांनो, या ठिकाणी क्षीरसागर धाममध्ये अनेक प्रकारचे मासे जे भारतीय आणि अभारतीय असे दोन्ही प्रकारचे आहेत ते तुम्हाला बघता येईल। विशेष म्हणजे या ठिकाणी पाण्यामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती ही शेषनागावर बसलेली अशी आहे, जी अत्यंत सुंदर आहे, ती तुम्ही नक्की बघावी। तसेच हे क्षीरसागर बघून झाल्यानंतर जसे तुम्ही बाहेर येता, बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बर्ड सँच्युरी दिसून येते, ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतील। मित्रांनो, बालाजीपुरम म्हणजे आध्यात्मिक व धार्मिक असे पर्यटन ठिकाणच होय। या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेची ट्रिप, त्याच पद्धतीने तुमच्या फॅमिलीमधील छोट्या छोट्या मुलांसाठी सुद्धा एक दिवसाची ही ट्रिप अरेंज करू शकता। क्षीरसागर व बर्ड सँच्युरी बघून झाल्यानंतर सुरू होते ते चित्रकूट धाम। चित्रकूट धाम अशा पद्धतीने तयार केले आहे जसे काही आपण रामायणातील अनेक कथा प्रत्यक्ष समोर डोळ्याने बघत आहोत असाच आभास होतो। रामायणातील सीता स्वयंवर, रामघाट,
वनगमन, रामदरबार असे एक ना अनेक प्रसंग आपल्याला या रस्त्यावरून चालताना दिसून येतात। हसत खेळत आपल्या मुलांना आपली संस्कृती, आपला इतिहास जर दाखवायचा असेल तर ही जागा खरंच सुंदर आहे। मित्रांनो, या रस्त्याच्या कडेलाच अगदी सोबत मंदाकिनी नदी सुद्धा तयार करण्यात आली आहे। या मंदाकिनी नदीवर खूप असे घाट सुद्धा तयार करण्यात आले आहे। तर सध्या मी रामघाट इथे येऊन पोहोचलो आहे। जसे काही प्रत्यक्ष आपण त्या मंदाकिनी नदीच्या रामघाटावर आलो आहे असेच वाटते। त्यासोबतच आपल्याला चित्रकूट धाममध्ये अनेक मंदिरे सुद्धा बघायला मिळतील। त्या मंदिरांचे सुद्धा नक्की दर्शन घ्या। या ठिकाणी असलेला हिरवंकंच असा परिसर, दाट झाडी यामुळे या ठिकाणी कधी ऊन आणि वारा याचा भासच होत नाही। या ठिकाणी आजही डेव्हलपमेंट ही सुरू असलेली दिसूनच येते। त्यामुळे तुम्ही थोड्या दिवसांनी आलात तर या ठिकाणी आणखी नवीन काहीतरी बघायला मिळेल हे नक्की। बोलता बोलता आता आपण सीताघाट या ठिकाणी येऊन पोहोचलो। या ठिकाणी या नदीची गहिराई 8 फूट आहे असे त्या पाटीवर दिसून आले। मित्रांनो, या ठिकाणी मध्ये पाणी प्यायसाठी आपल्याला सोय सुद्धा केलेली दिसून येते। समोर आपल्याला आता बमलेश्वरी मंदिर दिसून येते। या ठिकाणी बमलेश्वरी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे। मित्रांनो, हे मंदिर कोणी आणि कधी बांधले हे आता आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, श्री रुक्मिणी बालाजी मंदिर हे अमेरिकेतील श्री सेम वर्मा यांनी बांधलेले असून ते NRI आहेत, म्हणजेच नॉन रेसिडेंट्स ऑफ इंडिया आहेत। त्यांनी त्यांची आई लेट रुक्मिणी देवी मेहतो यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे मंदिर बैतूलमध्ये बांधले होते। आदरणीय शंकराचार्य आणि अनेक आदरणीय हिंदू संत यांच्या उपस्थितीमध्ये या मंदिराची प्राणप्रतिष्ठा दिनांक 4 फेब्रुवारी 2001 साली करण्यात आली। आता बैतूल शहराला लोक बालाजीपुरममुळेच ओळखतात असेही म्हटले तरी वावगे होणार नाही। हे मंदिर संपूर्ण वास्तुशास्त्रानुसार बांधलेले असून या मंदिराच्या बांधकामासाठी आंध्र प्रदेशातून कलाकार आणि काम करणारे आले होते। हे मंदिर आपली संस्कृती, अध्यात्म, पूजा पद्धती या पद्धतीने अनेक गोष्टींचे दर्शन घडविते। या मंदिराचा परिसर इतका भव्य आहे की जवळपास 10.5 एकरमध्ये इतका पसरलेला आहे। अरेच्या, या सुंदर मंदिरामध्ये हे अमेरिकेतील दिसणारे घर कसे काय आले असावे? तर चला जाणून घेऊया तिथे असलेल्या पाटीवरून। तर मित्रांनो, बालाजीपुरमचे जे संस्थापक आहेत ते म्हणजे श्री सेम वर्मा व त्यांची पत्नी श्रीमती जयदेवी सेम वर्मा यांनी अमेरिकेतील मिशिगन या ठिकाणी या पद्धतीचे स्वतःच्या हाताने सर्वप्रथम घर बनविले होते, म्हणून त्याची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे। या ठिकाणी नेहमीच अनेक धार्मिक संत, कलाकार, गायक येत असतात। मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी वास्तव्यास असलेले मौनी बाबा यांनी या ठिकाणी येऊन 8 दिवस तपश्चर्या केली होती। अरे वा, बोलता बोलता मी माता वैष्णोदेवी यांच्या गडापर्यंत येऊन पोहोचलो। हो मित्रांनो, ही गुफा असून आपल्याला जवळपास 5 ते 6 मजले वर उंच चढून जावे लागणार आहे। चला आता मी माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला तुम्हाला या ठिकाणी असलेल्या गुफेतून आत जाऊन वरपर्यंत नेतो।
आता या गुफेतून आपल्याला समोर माता वैष्णोदेवी यांचं उंचावर असलेलं ठिकाण, त्या ठिकाणी जायला वाट दिसते। वाटेतच आपल्याला माता वैष्णोदेवी यांची पूजा करण्यासाठी ओटीचे आणि अनेक सामुग्री दिसून येते। मित्रांनो, इथून वर नुसतंच न जाता आणखी एक माहिती तुम्हाला द्यावी वाटली, ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला राहण्याची सोय आहे की नाही, म्हणजेच अकोमोडेशन आहे की नाही। तर बालाजीपुरम ट्रस्टतर्फेच तुम्हाला या ठिकाणी भव्य अशा भक्त निवासाची सोय सुद्धा आहे। तुम्ही जर या ठिकाणी फॅमिली सोबत येणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी भक्त निवासाची सोय मिळेल। अगदी मंदिर परिसराच्या बाजूलाच भव्य असे भक्त निवास बांधलेले आहे। तुम्हाला भक्त निवासाची माहिती देत नाही तोवर मी येऊन पोचलो माता वैष्णोदेवी यांच्या गडावर येताच मंदिराचे वरचे शिखर दिसून येते आणि त्या शिखराच्या अगदीच बाजूने आणखी एक गुफा आपल्याला दिसते। त्या गुफेतून आपण आत जात नाही तर त्या ठिकाणी आपल्याला माता वैष्णोदेवीचे सुंदर भव्य असे मंदिर दिसत असून आतमध्ये देवीची सुंदर मनोज्ञ मूर्ती आहे। दर्शन घेतले आणि खाली आलो। खाली आल्यानंतर या ठिकाणी अनेक दुकाने दिसून येतात। आता समोर मार्गस्थ झालो तर त्या ठिकाणी पाटी होती ज्यावर लिहिले होते 12 ज्योतिर्लिंग दर्शन, म्हणजेच आपल्याला आता 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन होणार होते। तसेच खाली लिहिले होते छिपकली मंदिर। आता मला सगळ्यात मोठं रहस्य तर हे छिपकली मंदिरच वाटले की छिपकली मंदिर म्हणजे नेमकं काय। तर आता नेमकं तिथं पोहोचूनच मी तुम्हाला सांगणार आहे की छिपकली मंदिर काय आणि त्याचं महत्त्व तरी काय। क्या क्या होता है? जो भी गलती है मतलब अभी तक जो भी जन्म में गलतियां होगी, अगर हाथ लगाया ऐसा ऊपर किया तो वो गलतियां माफ हो जाती है क्या? अच्छा, थँक्यू। तर त्या ठिकाणी असलेल्या पाठीवर असे लिहिले होते कि गौतम ऋषि श्राप, एक समय अनुष्ठान करने के विचार से ऋषि ने अपने शिष्यों से कमंडल में गंगा जल मंगवाया। ऋषि शिष्य चंचलतावश बिना देखे जल ले आए। जैसे ही गौतम जी द्वारा संकल्प हेतु जल अपनी हथेली में लिया, हाथ में मृत छिपकली को देखते ही गौतम ऋषि के क्रोध की सीमा न रही। उन्होंने दोनों शिष्यों को तत्काल छिपकली में परिवर्तित होने का श्राप दे दिया। मुक्ति का मार्ग बताते हुए कहा कि तुम लोगों के पापों का हरण करोगे, तुम्हें तब जाके पाप से मुक्ति मिलेगी। अपने पापों को एवं दुखों से मुक्त हो जाइए, छिपकली को हात लगाइए। मित्रांनो, छिपकली मंदिराचे दर्शन घेऊन आता मी समोर निघालो होतो। या चित्रकूट धाम मधील आता आपला प्रवास जवळपास संपत आला होता। या ठिकाणी समोर संतोषी माता मंदिराचे दर्शन आपल्याला घ्यायचे होते। या ठिकाणी लिफ्टची सुद्धा सोय असल्याचे मला दिसून आले। ज्यांना वरपर्यंत चढणे सहज शक्य नाही ते लिफ्ट वापरू शकतात। अरेच्या, समोर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर सुद्धा लागले। त्या ठिकाणी आपल्याला एकाच जागी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते। तिकीट आहे भैया? त्या ठिकाणी तिकीट असून ते तिकीट घेऊन तुम्ही आतमध्ये प्रवेश घेऊ शकता। समोर फूड कॉम्प्लेक्स असून एवढं मोठं फिरून झाल्यानंतर भूक तर लागणारच। तर मित्रांनो, असं होतं हे मध्य प्रदेशातील बैतूल जवळील बैतूल बाजार या ठिकाणी असलेलं बालाजीपुरम। तुम्ही कधी येताय नक्की या आणि अनोखा देश या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। महाराष्ट्राच्या सीमेलगतच असलेला बैतूल जिल्हा, त्यामुळे बालाजीपुरम हे आपल्याला तसे जवळच। चला लवकरच भेटूया मध्य प्रदेशातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।